यानंतर आपल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री काटकर साहेब हे आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज दिनांक 31/8/2024 रोजी आपण त्रिमासिक सभा म्हणून मुख्यालय येथे आयोजित केलेली आहे. या सभेकरते प्रमुख पाहुणे म्हणून आमचे सहकारी आपले सेवानिवृत्त अधिकारी माननीय पवार साहेब DYSP, माननीय मोरे साहेब, आमचे सहकारी मडावी साहेब, उपाध्यक्ष पिदुरकर साहेब, आपले सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण संघटनेच्या संबंधामध्ये आपण विचार केला तर कोणतीही गोष्ट एकट्याने काहीच काम चालत नाही, संघटनेनेच काम चालतं. माझा एक थोडा अनुभव यामध्ये आलेला आहे. मी सेवेमध्ये असताना SP रीडर असताना येथे पालकमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली होती, सभा, आणि त्यामध्ये प्रोहिबिशन बाबत, दारूबंदीबाबत चे प्रमाण वाढलेले आहे. त्याला प्रतिबंधक काय करायला पाहिजे म्हणून प्रत्येकांची मनोगत व्यक्त करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापल्या सूचना दिल्या. कोणी असं करायला पाहिजे, नॉन बिलेबल ऑफेन्सेस करायला पाहिजे किंवा शिक्षेचं प्रमाण वाढवायला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी दिलं. त्यावेळेस SP राऊत साहेब होते, मी SP रीडर होतो. मला साहेबांनी म्हटलं की रीडर तुमचं काय मनोगत असेल तर सादर करावे. तर मी प्रांजळपणे बोललो होतो, सर प्रोव्हिजन ॲक्टमध्ये आहे की त्यावेळेस आहे की 12 शिशा बाळगणे, नेआण करणे, पिणे, विक्री नाही, पिणे, अशा पद्धती त्याला लिमिटेशन नाही की दिवसाचे आहे, महिन्याचे, 15वाडीचं असं नाही. त्यामुळे ते त्याचे दिवसभर नेआणच चालू राहते. जरी ते कायदेशीर परवाना दिलेले असेल तरी ते अवैधच होतं. तर त्याच्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढणार. मी असं म्हटलं. बोलताना हे सुद्धा म्हटलं की सर दिवसभर कष्ट करतात मजूर आणि त्यांना एक कप चहा पितो आणि परत माती टाकतो. कष्टकऱ्यांना त्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून जेव्हा साखर मिळते तर युनिट प्रमाणे साखर मिळते, महिन्याला 3 किलो. जी जीवनावश्यक वस्तू आहे त्याला बॅन आहे आणि जीवनावश्यक वस्तू नाही त्याला दिवसभर. तर हे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याला ते कारण आहे. बिलेबल द्या, नॉन बिलेबल काय, तर हे प्रमाण वाढ. मी प्रांजळपणे बोललो. साहेबांनी ऐकून घेतलं, तिथे काही बोललो नाही. पण ऑफिसमध्ये बोलल्यानंतर मला चेंबर आणून मला झापला. साहेबांनी म्हटलं आम्ही सरकारचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, सरकारचे प्रतिनिधी असल्यामुळे आम्ही सरकारच्या विरुद्ध बोलू शकत नाही आणि सरकारच्या विरुद्ध असे प्रश्न तयार करू शकत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं तर आपण कायदेशीर, आता कायद्याची भाषा जाणणारे, कायदेशीर बोलणारे, पण त्यावेळेस आम्हाला बॅन येत होतं. आता आम्ही संघटनेमध्ये आहोत. कोणावर अन्याय झालाय, काय झालं तर आम्ही समेत प्रांजळपणे बाहेर बोलू शकतो. ही ताकद संघटनेमध्ये आलेली आहे, त्यापूर्वी नव्हती. ऐकलंय तर त्या पद्धतीने संघटना महत्वाची आहे, आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कार्य करावं लागतं. आपण प्रत्येक पेपरमध्ये पाहतो. पेपरमध्ये पाहत असताना VIP बंदोबस्तमध्ये असताना गळ्याचा ताफा जातो, तर त्यावेळी बंदोबस्त असलेला कर्मचारी आमदार खासदार ज्याच्याकडे पास आहे त्यालाच त्यामध्ये सामील व्हायला लावतो, नसेल तर त्याला बाजूला करतो. तर त्याच्याशी नोकझोक होतो, अपमानित केले जातात. पण त्यावेळी त्याच्या अंगावर युनिफॉर्म जो अंगावर जातो तर त्यावेळी कोणी बोलत नसतात. तर हाही प्रश्न पडतो. पण वरिष्ठ अधिकारी ऐकतात, सांगतो. पण आता आपण संघटना आहोत, सेवानिवृत्त म्हणूनच आपण त्याच्या
पाठीमागे आहोत तसं नाही, तर ऑन ड्युटीवर असेलही आपला कर्मचारी आणि ऑन ड्युटीमध्ये असताना अगर त्याचा अपमानित होत असेल तर संघटना म्हणून आपण त्याच्या मागे उभे राहू, तेव्हाच त्याला त्याचं मनोदय वाढेल, कामाची ऊर्जा वाढेल. आणि जेवढं शिवाय आता आपण म्हटल्याप्रमाणे आता साहेबांचे पेन्शन, मला पेन्शन 5 वर्षानंतर लागू केलं. माझी सर्व्हिस शीट नक्षलमध्ये असल्याने कंप्लीट नाही केले, तर शीट प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन मी एंट्र्या करून कंप्लीट करून दिलं, तेव्हा मला 5 वर्षानंतर प्रोव्हिजनल पेन्शन मिळत होती. ही अवस्था माझी झाली. तर अशा बऱ्याचशा अडचणी जेव्हा येतात, तर ह्या अडचणी दूर करण्याकरता आपण जातो. आता ते कोळेकरचा प्रश्न आहे, इतका लय महिने झाले. खोब्रागड साहेबांचा प्रश्न आहे, अर्ज देऊन 4-4, 5-5 महिने झाले, त्याचा निपटार नाही. कायदा दिलेला आहे आपल्याला, का कोणतं आयुष्य आहे तर ते संबंधित 3 महिन्याच्या आत त्याचा निपटारा लावा. आणि त्यामध्ये दिलेला आहे दप्तर दिरंगाई कायदा तयार केलेला आहे. अगर त्यामध्ये अगर तो त्यामध्ये जर असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. हे निर्बंध घातलेले आहे, पण त्याच्या वेळी दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठांपर्यंत जातात आणि प्रत्येक आयजी डीआयजीच्या ऑफिसमध्ये तीच अवस्था. जे मार्गदर्शन करतात, सर्क्युलर देतात, सर्क्युलरचा आपल्याला काहीच त्याचा वापर होत नाही. तर अशा वेळेस एकटा माणूस कुठे कुठे धावपळ करणार, ते अनुषंगाने आपल्याला संघटना मजबूत करावं लागेल. संघटनेच्या निमित्ताने आपण एकत्र येऊ, आपण त्या पद्धतीने त्याचं निवारण करता येईल असे मला वाटतं. त्याकरता प्रत्येक आपल्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना